नमस्कार, शांपली या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते पेढ्यांची रेसिपी, जी आपण एकदम परफेक्ट पद्धतीने एकदम टेस्टी असे पेढे बनवूया, जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील। पेढे बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतली आहे इलायची। मी 10 ते 11 इलायची घेतली आहे। तर मी या इलायचीचे छिलके काढून वाटून घेते। मी इलायचीचे छिलके काढून घेतले आहे। आपण जर पेढा बनवताना इलायचीचे छिलके काढून इलायची वाटून घेतली ना, तर पेढ्याची टेस्ट नक्कीच वाढते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छिलके घेऊ शकता, पण पेढा बनवताना शक्यतो सगळे छिलके काढून घ्यायचे। मी आता ही इलायची वाटून घेते। इलायची मी वाटून घेतली आहे। पेढे बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मी बनवून घेते साखरेचा गुरा। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये साखर टाकून घेते। ही साखर बरोबर 100 ग्रॅम आहे। आणि याच्यामध्ये टाकून घेते मी थोडंसं पाणी, 1 ते 2 चम्मच पाणी टाकून घ्यायचं आणि आपण ही साखर हलवत राहायचं। सुरुवातीला थोडासा झाग होतो, बुडबुडे होतात तयार या टाईपमध्ये। याच्यामधलं पाणी कमी झालं आहे, तर मी आता गॅसवरून कढई उतरवून घेते। पाणी सुकलं आहे। आपण कंटिन्यू साखर हलवत राहायचं। आणि हा गुरा मस्त बनण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ थोडंसं तूप। आणि परत आपण मस्त असं त्याला हलवून घ्यायचं। तूप याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं। तूप टाकल्यामुळे मस्त हा साखरेचा गुरा तयार होतो। तर मी याला मिक्सरमधून काढत आहे। मिक्सरला वाटून घेतलं आहे। तर या टाईपमध्ये बनला आहे। खूप बारीक पण नाही आहे आणि खूप जाडसर पण नाही आहे। आता आपण पेढे बनवून घेऊया। पेढे बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं गॅसवर एक मोठ्या साईजची कढई ठेवली आहे। आणि कढई थोडी जाड बुडाची घ्यायची आहे। आणि मी कढईत घेते आता 2 लिटर दूध। मी कढईत बरोबर 2 लिटर दूध घेतलं आहे। आणि हे दूध मी गाईचं घेतलेलं आहे। आपण जर गाईचं दूध घेतलं ना, तर आपले पेढे ना नॅचरली थोडेसे ब्राऊन कलरचे होतात। त्यामुळे गाईचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही पाहिजे ते दूध तुम्ही यूज करू शकता। आता हे दूध आपण थोडासा गॅस मोठा ठेवून आटवून घेऊ। जोपर्यंत हे अर्ध होते तोपर्यंत याला गॅस मोठा ठेवूनच उकळून मस्त आटवून घ्यायचं। दूध छान असं आटलं आहे, 60% पर्यंत आटलं गेलं आहे। तर छान घट्ट झालं आहे आणि दुधाला कलर पण खूप छान आलेला आहे। तर आता मी गॅस थोडासा कमी केला आहे, कारण दूध घट्ट झालं ना तर पटकन चिपकलं जातं। त्यामुळे कढईच्या साईडला पण आपण दूध चिपकू न देता हलवत राहायचं आता कंटिन्यू। आणि आणखीन याला थोडंसं आटवून घेऊ। दूध आपलं छान असं आटलं आहे। दूध छान आटलं ना, या टाईपमध्ये बबल्स यायला लागतात। तर या टाईपने बबल्स यायला लागले की आणखीन आपण गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे। आणि हे दूध मस्त आपण कंटिन्यू हलवत आणखीन थोडंसं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे बिलकुल खाली चिपकलं जाणार नाही। कारण थोडंसं खवा बनला गेला तर खाली पटकन चिपकतं। त्यामुळे आपण कंटिन्यू याला हलवत आणखीन थोडंसं आटवून घेऊ। आणखीन थोडासा घट्ट असा खवा बनवून घेऊ। दूध छान आटलं आहे, आपला खवा छान असा तयार झाला आहे। आणि याला कलर पण खूप छान आलेला आहे, एकदम छान असा या टाईपमध्ये। आता खवा आपला या टाईपमध्ये झाला ना, तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ 1 चम्मच तूप। आणि हे आपण मस्त मिक्स करून घेऊ। यामुळे आपले पेढे नक्कीच खूप छान बनतात। हे सगळं मी आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवते। आपण खव्यामध्ये तूप टाकल्यामुळे खवा बिलकुल कढईला चिपकला जाणार नाही। आणि हा खवा आपण 15 मिनिट झाकून ठेवायचा। खवा 15 मिनिट आपण झाकून ठेवला होता, तर झाकण काढून घेते। आपण जर खवा झाकून ठेवला ना, तर खव्यातली पूर्ण हीट निघून जाते। तर आपण आता खव्याला साईडला ठेवूया। तोपर्यंत थोडासा आणखीन थंड होईल। खवा थोडासा थंड होतो
तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत टाकून घेते मी 2 चम्मच साखर. आपण साखरेचं कॅरेमल बनवून घेऊ. आपण गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाहीतर साखर पटकन जळली जाते आणि मग आपले पेढे थोडे कडवट लागतील. त्यामुळे एकदम बारीक गॅस करूनच आपण कॅरेमल बनवून घ्यायचं आहे. साखर वितळली, याला थोडासा कलर आला की आपण एकदम गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि ही साखर आपण आता 5 ते 7 मिनिट फ्राय करून घेऊ. आणि कंटिन्यू आपण हलवत राहायचं. साखरेला छान कलर आला आहे, मस्त आपलं कॅरेमल तयार आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. आपण गॅस बंद करून याच्यामध्ये खवा टाकून घेऊया आणि मस्त मिक्स करून घेऊ. या टाईपने बनवलेले पेढे एकदम टेस्टी बनतात, जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. तुम्ही एकदा जर या पद्धतीने पेढे ट्राय केले ना, तुम्ही बनवले ना, तर तुम्ही नक्कीच नेहमी याच टाईपने बनवा. एवढे छान असे बनतात हे या टाईपने बनवलेले पेढे. आपण मस्त मिक्स करून घेऊया कॅरेमलमध्ये खवा. आता मी गॅसवर तवा ठेवून त्यावर कढई ठेवली आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण कढईला चिपकणार नाही. आता हे बनवलेलं आपण पेढ्याचं मिश्रण मस्त 10 मिनिट याला फ्राय करून घेऊ, म्हणजे आपले पेढे एकदम टेस्टी बनतील. आपण कॅरेमलसोबत याला छान असं मिक्स करत याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. मी कॅरेमलसोबत खवा 10 मिनिट मस्त फ्राय करून घेतला आहे. तर छान असं आपलं पेढ्याचं मिश्रण तयार आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते आणि आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त फ्राय नाही करायचं, नाहीतर आपले पेढे ना खूप कडक होतात. आता मी याच्यामध्ये टाकून घेते 1 चम्मच तूप आणि आपण हे मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मी तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये. तर आता आपण परत याला 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे आपलं मिश्रण छान असं तयार होईल. 15 मिनिट आपण हे मिश्रण झाकून ठेवलं होतं. तर 15 मिनिट झाकल्यामुळे याच्यामधली पूर्ण हीट निघून जाते आणि याला कलर पण छान येतो. आता हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. मी प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे. आता याच्यामध्ये टाकून घेते मी आपण वाटून घेतलेली इलायची आणि आपण तयार केलेला साखरेचा भुरा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे आपण मस्त मिक्स करून घेऊ. मी मस्त असं मिक्स करून घेतलं आहे भुरा या खव्यामध्ये. आपल्या पेढ्याचं मिश्रण छान असं तयार आहे. आता आपण याचे पेढे बनवून घेऊ. मी सगळे पेढे बनवून घेतले आहेत. तर आता आपण याला शेप देण्यासाठी, या पेढ्यांना वेगळा शेप असतो, तर पहिला आपण याला असं राऊंड बनवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण या टाईपने याला शेप देऊन घेऊ. तसा शेप देऊन घेऊ. बाकीचे पण पेढे मी या टाईपने तयार करून घेते. मी सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत. तर एकदम छान असे आपले पेढे तयार झालेले आहेत आणि मी यांना शेप पण देऊन घेतला आहे. तर आता आपण याच्यावरती टाकून घेऊ. आपण तयार केलेला साखरेचा भुरा तो मी थोडासा ठेवला होता, तर तो याच्यावरती टाकून घेऊ, म्हणजे आपले पेढे एकदम मार्केटमधल्यासारखे छान दिसतील.
आपले पेढे एकदमच छान असे तयार झालेले आहेत. या टाईपमध्ये खूप छान बनतात. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. या टाईपने पेढे एकदम परफेक्ट असे बनले जातात. या टाईपने पेढे तुम्ही प्रसादासाठी किंवा घरी मुलांना खाण्यासाठी हे पेढे नक्की एकदा जरूर बनवा. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.